नमस्कार. आज बनवणार आहोत आपण झिरो ऑइल रेसिपी सिरीजमधील हेल्दी असा ब्रेकफास्ट झिरो ऑइल घावन रेसिपी. यासाठी आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि तरीसुद्धा असे सॉफ्ट आणि एकदम जाळीदार घावन आपण तयार केले जे एकदम हेल्दी आहेत आणि टेस्टी पण आहेत. त्यासाठी आपण चटणी आधी तयार करणार आहे. शेंगदाणे, डाळ, मिरची, 1-2 लसणाच्या पाकळ्या, साखर, लिंबू, मीठ हे सगळं चटणीसाठी आपण वापरणार आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याच्याही अशा प्रकारे चटणी करू शकता. आता नेहमीपेक्षा थोडी वेगळी म्हणून आपण शेंगदाण्याची घेतो. आणि घावणसाठी घेतलं 1 वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालणार आहे. साधारण 2 वाटी पाणी घातलं की आपण ते चांगलं ढवळून घ्यायचं. पीठ एकदम एकजीव करायचं असं. छान सगळ्या अशा गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि हे पीठ भिजवून वगैरे ठेवावं लागत नाही. झटकीपट लगेच आपण याचे घावण करणार आहोत. आपण बघतोय त्याची कन्सिस्टन्सी थोडंसं घट्ट वाटतं आहे तर थोडं पाणी अजून ॲड करायचं. अगदी थोडंसं पाणी घालते मी परत आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं मीठ घालायचं. खूप मीठ नाही घालायचं याच्यामध्ये, इथे खारट होतात घावन. पण चटणी मिक्सरला वाटून घेतली आहे आणि याच्यामध्ये वरून लिंबू पिळणार आपण. थोडंसं लिंबू पिळतं. लिंबू पिळल्यानंतर चटणीमध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपली घावणची चटणी. आता आपण घावन तयार करणार आहोत. त्यासाठी आपण नॉनस्टिक तवा ठेवला आहे असा. आता त्याच्यामध्ये आपण असं मिठाचं पाणी टाकणार आहे, कारण आपण तेल वापरत नाही म्हणून मी तरी असं करते. आणि मिठाचं पाणी टाकलं की मग ते पण आधी ओतून द्यायचं आणि त्यानंतर परत सगळीकडे असं पसरवून ओतून द्यायचं हे पाणी. आणि त्यानंतर असं पुसून घ्यायचा तवा आणि परत साधं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. बघा सगळीकडे मीठ असं पसरलेलं दिसतं आणि हे साधं पाणी पण आपल्याला सगळीकडे पसरवून ओतून द्यायचं आहे. अशा प्रकारे तवा तयार करून घेते आणि याच्यावरती जे घावणचं बॅटर केलं आहे त्याने असं घावन छान पसरवून घ्यायचं. छान जाळी पडते आहे बघा. काही भिजत वगैरे ठेवायची गरज लागत नाही पिठाला. अगदी लगेच भिजवल्या आपण करू शकतो. छान अशी जाळी पडली आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहे. झाकण ठेवून 1-1.5 मिनटासाठी असं वाफ काढायची त्याची थोडीशी. जास्त काही गरज नाही वाफायची, पटकन शिजतात घावन. मीडियम गॅसच्या फ्लेमवरती छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला घावन. म्हणजे तो सुटतो हळूहळू. बघा सगळीकडनं छान असा निघतो तो घावन. आपण तेलाचा एकही थेंब वापरला नाही आहे तरी छान असा घावन तयार झाला आहे आपला. छान जाळीदार घावन तयार आहे आपला. इन्स्टंट पीठ भिजवायची गरज नाही, काही नाही. झटकीपट तयार होणारा आणि तेलाच्या एकही थेंबाशिवाय तयार होणारा असा हेल्दी घावन. एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी. असाच आपण दुसरा एक घावन तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे घावनचं पीठ पसरवून घ्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं. 1 मिनिटानंतर काढून असं छान सगळीकडनं सुटतो आहे घावन हा पण. एक तुमचा व्यवस्थित निघाला की पुढचे पण छान निघतात सगळे. असं हलक्या हाताने सगळीकडनं रिकामा करून घ्यायचा. आणि अशाच प्रकारे आपला दुसरा पण छान असा जाळीदार घावन तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा मस्त जाळी पडलेली आहे.
ना तेल ना मेहनत तरीही इन्स्टंट होणारे असे घावन तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.